श्री स्वामी समर्थ. भूतात्मा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हनुमानाचे स्मरण केले जाते. हनुमानाला संकट निवारक असेही म्हणतात. हनुमानाची कोणत्या रूपातील मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अधिक शुभ असते ते आज आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मात मारुतीनंदन वीर हनुमान हे श्रीरामाचे परमभक्त मानले जातात. भूतात्मा आणि नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी हनुमानाचे स्मरण केले जाते. हनुमानाला संकट निवारक असेही म्हणतात कारण ते भक्तांचे सर्व संकटे दूर करतात. शास्त्रात हनुमानाच्या विविध मूर्तींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. आज आपण पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीचे उपाय पाहणार आहोत. पंचमुखी हनुमानाची 5 मुखे म्हणजे गरुडमुख, वराहमुख, नरसिंहमुख, हयग्रीवमुख आणि हनुमानमुख. पंचमुखी हनुमानाची मूर्ती घरी ठेवल्याने जीवनात अपार यश मिळते. हनुमानाच्या कृपेने सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया पंचमुखी हनुमानाची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवणे शुभ असते. या दिशेला ठेवा मूर्ती. ज्योतिषशास्त्रानुसार घरामध्ये पंचमुखी हनुमानाचे चित्र लावण्यासाठी दक्षिण आणि पश्चिम दिशा उत्तम मानली जाते. हनुमानाचे चित्र दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावल्याने त्यांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो. हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरातील वास्तुदोषही दूर होतात. यासोबतच आर्थिक संकटातूनही सुटका मिळते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार झाल्याने व्यक्तीचे मनोबलही वाढते. नकारात्मक शक्तीपासून संरक्षण हनुमान चालीसेत म्हटले आहे. भूत प्रेत निकट नहीं जा आवे. पंचमुखी हनुमानाचे चित्र लावल्याने घरातील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा नाश होतो, ज्यामुळे जीवनात आनंद टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाहीत. असे मानले जाते की हनुमानाचे चित्र लावल्याने मंगळ, शनी, पितृ आणि भूतादी दोष दूर होतात. मंगल दोष निवारणासाठी हनुमानाचे चित्र दक्षिण दिशेला लावावे, परंतु हनुमानाची मूर्ती लाल रंगाची असावी हे लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.